निफाड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मुख मोर्चा आयोजित करण्यात आला। बांगलादेशातून हिंदूंवरती होणारे हल्ले तसेच निफाड तालुक्यातील पिंपळगाव शहरात झालेल्या हिंदू तरुणावर भ्याड हल्ल्याचा तीव्र म्हणून आज निफाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। तर निफाड शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडून ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरुवात झाली। मोर्चा शांततेच्या मार्गाने डोक्यात भगव्या टोप्या, हातावर काळी फीत बांधून भगवा ध्वज हातात धरून मुख मोर्चा रॅली काढण्यात आली। त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या प्रसंगी निफाड तालुक्यातील असंख्य हिंदू समाजातील तरुणांनी सहभाग घेतला। राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली। बांगलादेश आणि पिंपळगावला ज्या हिंदू समाजावर ज्या घटना घडल्या त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी निफाड सकल समाजाच्या वतीनं हिंदू समाजाच्या वतीनं मुख मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि फार मोठ्या संख्येने या ठिकाणी हिंदू धर्मियाने त्या ठिकाणी सहभाग घेतला। खऱ्या अर्थानं हा अत्याचार जो घडतोय हा अत्याचार जे कोणी समाजकंटक असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे। बांगलादेशमध्ये जरी असेल तरी आंतरराष्ट्रीय लेवलला त्या कारवाई झाली पाहिजे, कारण अशा ज्या घटना आहेत या घटना पुन्हा एकदा घडू नये आणि कोणावर हा अत्याचार होणं उचित नाही आहे। कारण प्रत्येक देशामध्ये या हिंदुस्थानामध्ये सुद्धा सर्व धर्मीय लोक त्या ठिकाणी राहतात, म्हणून हिंदुस्थानामध्ये असे अत्याचार त्या ठिकाणी होत नाही। बांगलादेशमध्ये जर खऱ्या अर्थानं हिंदूंवर असे अत्याचार होत असतील तर त्या ठिकाणी त्याचे निषेधार्ह आहे आणि हा निषेध करण्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी मुख मोर्चाचं आयोजन करून अतिशय शांततेमध्ये हा मुख मोर्चा या ठिकाणी पार पाडला। पंजाब सिंध गुजरात मराठा नाशिक लोकशाही न्यूजसाठी सागर निकाळे, निफाड।